Good morning, good afternoon, and good evening, my dear friends, and welcome back to the SN Biology classes. Today we will discuss about the new article, Centrosome and Centriole. आजच्या ह्या लेक्चरमध्ये आपण सेंट्रोझोम काय आहे, सेंट्रिओल्स काय आहे याच्याबद्दल बघणार आहोत. पहिल्यांदा ह्या सेंट्रोझोमचं लोकेशन काय आहे, त्यानंतर त्याचं स्ट्रक्चर काय आहे आणि त्याचं फंक्शन काय आहे हे आपण बघणार आहोत. दी नियर टू दी न्यूक्लियस ऑफ eukaryotic cell there is a dense area of a cytoplasmic material is present with radiating microtubules called as centrosome. सेंट्रोझोम हा यूकॅरियोटिक सेलच्या त्यातल्या त्यात ॲनिमल सेलच्या न्यूक्लियसच्या जवळ हा सेंट्रोझोम लोकेटेड असतो बेटा. In that centrosome there is a two cylindrical rod shaped microtubular structure is present called as centrioles. ह्याच सेंट्रोझोमच्या आतमध्ये दोन सिलेंड्रिकल रॉड शेप्ड मायक्रोट्युब्युलर स्ट्रक्चर्स असतात, त्याला आपण सेंट्रिओल्स असे म्हटलेलं आहे. बरेच विद्यार्थी कन्फ्यूज होतात बेटा, सेंट्रोझोम म्हणजे काय आणि सेंट्रिओल्स म्हणजे काय. सेंट्रिओल्स आर नथिंग बट दीज आर दी टू cylindrical rod shaped structures which are present in the centrosome. Then what is mean by centrosome? Centrosome is nothing but it is the portion of cytoplasm in which formation of centrioles takes place. सेंट्रोझोम म्हणजे सायटोप्लाझमचा असा पोर्शन जिथं की सेंट्रिओलचं फॉर्मेशन होतं, त्या सायटोप्लाझमच्या पोर्शनला आपण सेंट्रोझोम म्हणतो आणि त्याच सेंट्रोझोमच्या आतमध्ये सेंट्रिओल्स लोकेटेड असतात बेटा. हे महत्त्वाचा फरक आहे दोघांमधला. दी टू सेंट्रिओल्स विच आर प्रेझेंट इन दी सेंट्रोझोम आर परपेंडिक्युलर टू दी ईच अदर और राइट एंगल टू ईच अदर. सेंट्रोझोमच्या आतमध्ये हे जी दोन सेंट्रिओल्स आहेत हे एकमेकाच्या परपेंडिक्युलर आहेत, राइट एंगल टू ईच अदर आहेत. दिस सेंट्रिओल्स आर नॉट बाउंडेड बाय एनी मेम्ब्रेन. दिस इज व्हेरी व्हेरी IMP पॉइंट. मी काय म्हणलं, सेंट्रोझोमच्या आतमध्ये जे सेंट्रिओल्स आहेत किंवा सेंट्रोझोम जो आहे, ठीक आहे, तो मेम्ब्रेननं बाउंड नाही, तो मेम्ब्रेनलेस ऑर्गॅनेल आहे. ही पॉईंट महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. दी ईच सेंट्रिओल लुक लाईक कार्ट व्हील स्ट्रक्चर. प्रत्येक सेंट्रिओल जो आहे तो कार्ट व्हील सारखा दिसतो बेटा. Each centriole is surrounded by amorphous substances and that amorphous substances are known as pericentriolar material or pericentriolar satellite. प्रत्येक सेंट्रिओलच्या भोवती ॲमॉर्फस सबस्टन्स असतो आणि त्या ॲमॉर्फस सबस्टन्सला आपण पेरीसेंट्रिओलार मटेरियल म्हणतो किंवा पेरीसेंट्रिओलार सॅटेलाइट म्हणतो. हा सुद्धा पॉईंट खूप खूप महत्त्वाचा आहे. ॲमॉर्फस सबस्टन्सेस म्हणजे व्हेरी स्मॉल पार्टिकल साईज असलेली जी सबस्टन्सेस आहेत ते प्रत्येक सेंट्रिओलच्या भोवती असतात आणि त्याला आपण पेरीसेंट्रिओलार सॅटेलाइट असं म्हटलेलं आहे. This pericentriolar satellite play an important role in
फॉर्मेशन ऑफ न्यू सेंट्रिओल इन G2 फेज ऑफ सेल सायकल. सेल सायकलच्या G2 फेजमध्ये नवीन सेंट्रिओल्स तयार करण्यासाठी हे पेरिसेंट्रिओलर मटेरियल मदत करत असते बेटा. ठीक आहे. ॲट दी सेंटर ऑफ ईच सेंट्रिओल देअर इज अ प्रोटीनेशियस स्ट्रक्चर इज प्रेझेंट कॉल्ड एज हब. ठीक आहे. हब कशाला म्हणायचं? प्रत्येक सेंट्रिओलच्या प्रॉक्झिमल रिजनमध्ये सेंटरला एक प्रोटीनेशियस स्ट्रक्चर असतो, त्याला हब असं म्हटलेलं आहे बेटा. इथं पण क्वेश्चन तुम्हाला नीटमध्ये विचारला जाऊ शकतो. हब इज दी प्रोटीनेशियस स्ट्रक्चर. ठीक आहे. हब हा कसा आहे? प्रोटीनेशियस स्ट्रक्चर आहे. ही लक्षात ठेवा. ही वाक्य, ह्या वाक्यावर MCQ वगैरे विचारू शकतात. ठीक आहे. दिस हब इज कनेक्टेड टू दी मायक्रोट्युब्युल्स ऑफ ट्रिपलेट. हे जे ट्रिपलेट्स आहेत, ह्या ट्रिपलेट्सच्या मायक्रोट्युब्युल्सला हे हब कनेक्ट आहे एका स्ट्रक्चरद्वारे. त्या स्ट्रक्चर्सला आपण म्हणतो रॅडियल स्पोक्स. ठीक आहे. रॅडियल स्पोकचं काय काम आहे? ह्या हबला कनेक्ट करणे. कुणाशी? मायक्रोट्युब्युल्स ऑफ ट्रिपलेट्सशी. ठीक आहे. देर आर 9 रॅडियल स्पोक्स अँड वन मोर थिंग इज दॅट रॅडियल स्पोक also consist of protein. Then what is mean by triplet microtubules? Each centriole has 9 cluster of 3 microtubules. That 9 cluster of 3 microtubules called as peripheral triplet or पेरिफेरल फायब्रिल. प्रत्येक सेंट्रिओलच्या पेरिफेरल पार्टमध्ये 9 ग्रुप्स असतात. कशाचे? 3 मायक्रोट्युब्युल्सचे. त्याला म्हणा पेरिफेरल ट्रिपलेट किंवा ट्रिपलेट मायक्रोट्युब्युल असे आपण म्हणतो. ह्या पेरिफेरल फायब्रिलमध्ये 3 मायक्रोट्युब्युल्स असतात, म्हणून आपण ह्या पेरिफेरल फायब्रिलला ट्रिपलेट पेरिफेरल फायब्रिल असे पण म्हणतो. इन ईच पेरिफेरल फायब्रिल दी 3 मायक्रोट्युब्युल्स आर अरेंज्ड ॲज A, B and C फ्रॉम इनर टू आउटर. प्रत्येक पेरिफेरल फायब्रिलमध्ये जे 3 मायक्रोट्युब्युल्स असतात त्यांची अरेंजमेंट कशी आहे? A, B, C फ्रॉम इनर टू आउटर साइड. अशी अरेंजमेंट ह्या 3 मायक्रोट्युब्युल्सची आहे प्रत्येक पेरिफेरल फायब्रिलमध्ये. हे पण पॉईंट खूप महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. दी 2 adjacent peripheral fibril or the 2 adjacent peripheral triplet are connected with each other with the help of a protein called as AC linker or CA linker. हे 2 adjacent peripheral triplets जी आहेत ती एकमेकाला जोडले गेलेले आहेत एका प्रोटीनद्वारे, आणि त्या प्रोटीनला आपण AC लिंकर म्हणतो किंवा CA लिंकर म्हणतो. हा पण पॉईंट खूप महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. आणखी एक महत्त्वाचा पॉईंट तो म्हणजे कोणता बघा? ऑन दी रॅडियल स्पोक देअर इज अ थिकनिंग इज प्रेझेंट कॉल्ड एज X थिकनिंग. प्रत्येक रॅडियल स्पोकवरती एक थिकनिंग असते बेटा अशी. त्या थिकनिंगला आपण म्हणतो X थिकनिंग. The 2 X thickenings are connected with each other with the help of the structure called as Y thickening. आणि 2 X थिकनिंगला जॉईन करणारा जो स्ट्रक्चर असतो त्याला आपण काय म्हणलेलं आहे इथं? Y थिकनिंग असं म्हटलेलं आहे.
आणखी एक महत्त्वाचा पॉईंट जो की नीटमध्ये विचारला जाऊ शकतो तो म्हणजे कोणता बघा, इन ईच सेंट्रिओल द मायक्रोट्युब्युलर अरेंजमेंट इज 9+0. प्रत्येक सेंट्रिओलमध्ये मायक्रोट्युब्युल्सची जी अरेंजमेंट असते ती 9+0 अरेंजमेंट असते बेटा. असं का, असं कशामुळं? बिकॉज इन दी पेरिफेरल पार्ट of the each centriole there is a 9 cluster of 3 microtubules are present. सेंट्रिओलच्या पेरिफेरल पार्टमध्ये 9 क्लस्टर असतात बेटा, 3 मायक्रोट्युब्युल्सचे. आणि प्रत्येक सेंट्रिओलच्या सेंटरला मायक्रोट्युब्युल्स अब्सेंट असतात. देअर इज नो मायक्रोट्युब्युल्स इन दी सेंटर ऑफ ईच सेंट्रिओल. आणि प्रत्येक सेंट्रिओलच्या सेंटरमध्ये मायक्रोट्युब्युल्स अब्सेंट असतात. फक्त आणि फक्त पेरिफेरल पार्टमध्येच मायक्रोट्युब्युल्स असतात आणि ते पण 9 क्लस्टर्स असतात 3 मायक्रोट्युब्युल्सचे. म्हणून प्रत्येक सेंट्रिओलमध्ये जी अरेंजमेंट आहे मायक्रोट्युब्युल्सची त्याला आपण म्हणतो 9+0 अरेंजमेंट म्हणतो. ठीक आहे. अशा पद्धतीनं हे आपण सेंट्रिओलचं स्ट्रक्चर बघितलेलं आहे. नेमकं लोकेशन काय आहे पूर्वी पण आपण बघितलेलं आहे. सेंट्रिओल्स आर प्रेझेंट इन दी मोस्ट ऑफ दी यूकॅरियोटिक ॲनिमल सेल्स. यूकॅरियोटिक ॲनिमल सेल्समध्ये हे जनरली सेंट्रिओल्स किंवा सेंट्रोझोम प्रेझेंट असतात. दी सेंट्रिओल्स और सेंट्रोझोम आल्सो प्रेझेंट इन दी अल्गी, झूस्पोर्स ऑफ दी अल्गी, अँथ्रोझॉइड्स ऑफ द टेरिडोफाइट्स, ब्रायोफाइट्स, ब्रायोफाइट्सच्या अँथ्रोझॉइड्समध्ये, अल्गीच्या झूस्पोर्समध्ये हे सेंट्रोझोम किंवा सेंट्रिओल्स प्रेझेंट असतात. बट इन प्रोकॅरियोटिक सेल्स अँड हायर प्लांट्स सच ॲज जिम्नोस्पर्म्स अँड अँजिओस्पर्म्स द सेंट्रोझोम्स अँड सेंट्रिओल्स आर अब्सेंट. म्हणजेच काय, मोस्ट ऑफ दी ॲनिमल सेल्समध्ये हे सेंट्रोझोम्स आणि सेंट्रिओल्स प्रेझेंट असतात. तसंच लोअर प्लांट्समध्ये पण हे प्रेझेंट असतात. फक्त हायर प्लांट्समध्ये आणि प्रोकॅरियोटिक सेल्समध्ये सेंट्रोझोम्स आणि सेंट्रिओल्स अब्सेंट असतात. हे पण पॉईंट खूप खूप महत्त्वाचा आहे बेटा. देन व्हॉट इज द फंक्शन ऑफ दॅट सेंट्रोझोम ऑर सेंट्रिओल्स? मग सेंट्रोझोमचं किंवा सेंट्रिओल्सचं फंक्शन काय आहे? द सेंट्रिओल्स प्ले ॲन इम्पॉर्टंट रोल इन फॉर्मेशन ऑफ बेसल बॉडीज ऑफ सिलिया अँड फ्लॅजेला. सिलिया आणि फ्लॅजेलाच्या ज्या बेसल बॉडीज असतात ते सेंट्रिओल्सपासून ओरिजिनेट होतात. हे सेंट्रिओल्सचं एक फंक्शन आहे. आणखी काय फंक्शन आहे सेंट्रिओल्सचं? सेंट्रिओल्स प्ले ॲन इम्पॉर्टंट रोल इन फॉर्मेशन ऑफ स्पिंडल फायबर्स ड्युरिंग सेल डिव्हिजन इन ॲनिमल सेल. ॲनिमल सेलमध्ये ज्यावेळेस सेल डिव्हिजन होत असतं त्यावेळेस स्पिंडल फायबर्स तयार करण्यासाठी सुद्धा हे सेंट्रोझोम आणि सेंट्रिओल्स मदत करत असतात बेटा. अशा प्रकारे आपण हा एक कन्सेप्ट आज बघितला. कोणता? सेंट्रोझोम्स अँड सेंट्रिओल्स काय आहे ते. हिच्यानंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण दुसरा कन्सेप्ट बघणार आहोत.